उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशी ही स्थिती नाही. ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी. तर चौकशीत कोणीही दोषी निष्पन्न झाल्यास कारवाई करणार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं आश्वासन. तत्कालीन कृषी मंत्र्यांचा 350 कोटींचा घोटाळा, अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंवर आरोप. MAIDC कडून पैसे देऊन टाकल्यावर निविदा काढण्याची प्रक्रिया, पुराव्यानिशी दमानियांचा आरोप. शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येत नाही असं नाही, दमानिया आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा, धनंजय मुंडेंचा सूचक इशारा. अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंकडून अंजली बदनामिया असा उल्लेख. अंजलीताईंनी आतापर्यंत अनेकांवर आरोप केले, त्यातील एकतरी आरोप सिद्ध झाला का, मुंडेंचा सवाल. पुराव्यांनिशी मी धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवली, मुंडेंनी मला बदनामिया म्हणण्यापेक्षा पुराविया म्हणायला हवं, अंजली दमानियांकडून टीकेला प्रत्युत्तर. अंजली दमानियांना बदनामिया म्हणून धनंजय मुंडेंनी खरं रूप दाखवलं, सारंगी महाजन यांचा हल्लाबोल. तर माझ्या 36 गुंठे जमिनीचा घोटाळा झालाय, दमानियांना चांगलं माहिती, सारंगी महाजनांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंनी स्वतःचं पद वाचवण्यासाठी आटापिटा लावलाय, मुंडेंनी पदाचा राजीनामा द्यावा, सारंगी महाजनांची मागणी. खंडणीच्या गुन्ह्यामुळेच हत्येचा गुन्हा घडला, भीतीपोटी लोक शांत होते, आता सर्वजण समोर येत आहेत. संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा, मुंडेंच्या चौकशीची मागणी करणार. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगमध्ये, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं महंत शिवाजी महाराजांकडून सांत्वन. जळगावच्या पारोळ्यातील खेडीढोक गावात आमदार अमोल पाटलांच्या हस्ते सभामंडपाचं भूमिपूजन, आदर्श नगर हनुमान मंदिरात होणाऱ्या सभामंडपासाठी 15 लाख. आष्टी उपसा सिंचन योजनेचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, अजितदादांना कार्यक्रमाचं निमंत्रण. तर हा माझा ड्रीम प्रोजेक्ट, सुरेश धसे यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार, पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं, पंचांच्या निर्णयामुळे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आक्रमक. अहिल्यानगरमध्ये झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नेमकी पैलवानांसाठी होती की राजकीय नेत्यांसाठी? या स्पर्धेत पैलवानांवर अन्याय झालाय, पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेडला घ्यावी, आमदार रोहित पवारांची मागणी. बैठकीला यायला जमणार नाही असं शिंदेंनी मला सांगितलं होतं, एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी फडणवीसांची सागरवर भेट घेतली, तालुक्यातल्या कामासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, भुजबळांची माहिती. तर गिरीश महाजनांची देखील फडणवीसांची भेट. चौफेरे टीकेनंतर अभिनेता राहुल सोलापूरकरची दिलगिरी, शिवरायांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, तसा विचारही करू शकत नाही, माझं वक्तव्य तोडून विपर्यास करण्यात आला, शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर सोलापूरकरांकडून दिलगिरी व्यक्त. पुण्यातील 3 नवीन GBS संशयितांची नोंद, जिल्ह्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, 60 रुग्णांवर ICUत उपचार, तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर. राज्यात आतापर्यंत 130 GBS रुग्णांचं निदान. धुळे शहरात स्वतंत्र कृषी विद्यापीठ व्हावं, माजी आमदार शरद पाटील यांची मागणी. शिर्डीतील साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल, पहाटे 4 ऐवजी सकाळी 6 वाजता काम सुरू होणार, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती. नवीन वेळापत्रकाची आजपासून अंमलबजावणी. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम संतत गतीनं सुरू, खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात प्रचंड वाढ, महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये शिक्षण विभागाच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद ॲक्शन मोडवर, शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रत्येक 2 महिन्यात शिक्षण विभाग आणि शाळांची गुणवत्ता तपासणी केली जाणार. आजपासून विदर्भातील सर्व विकास कामं ठप्प करण्याचा कंत्राटदारांचा इशारा, विदर्भातील कंत्राटदारांचा साधारण 15,000 कोटी रुपये थकीत, सर्व कंत्राटदार कामबंद आंदोलन करणार. बीडमधील सोयाबीन केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा, सोयाबीन खरेदी केंद्राची 1 महिन्याची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी, चांगला भाव असल्यानं सोयाबीन केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा. नाशिकमध्ये थंडी अवकाळीनंतर आता उन्हाच्या तडाख्याचा द्राक्ष घडांवर प्रादुर्भाव, द्राक्षांची प्रतवारी खालावत असल्यानं द्राक्ष उत्पादकांच्या डोकेदुखीत वाढ, तातडीनं पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगावात लसूण स्वस्त, 400 रुपये किलो पार गेलेले लसणाचे दर 100 रुपये किलोवर, आवक जास्त झाल्यानं मागील 10 दिवसांपासून लसणाच्या दरात घसरण. भंडाऱ्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मोठ्या प्रतीक्षेनंतर 309 कोटींचं धान खरेदी चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हंगामातील हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ। पहिल्याच सौद्यात 21,100 रुपयांचा हळदीला दर। हळदीच्या दरात चढउतार राहणार असल्याचा व्यापाऱ्यांकडून अंदाज व्यक्त। जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली, मात्र हमीभावापेक्षा 1,000 रुपयांनी दर कमी। शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त। उजनी धरणावर होणाऱ्या जलपर्यटन स्थळाला शेतकऱ्यांचा विरोध। धरणग्रस्त शेतकऱ्यांचं उजनी धरणात जलसमाधी आंदोलन, तर उजनी धरण क्षेत्रात जलपर्यटन केंद्रास 200 कोटींचा निधी मंजूर। कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल। उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी संकटात। साताऱ्यातील लोणंदमध्ये सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाला आमदार रोहित पवारांनी दिली भेट। कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी। उजनी धरणावर होणाऱ्या जलपर्यटन स्थळाला शेतकऱ्यांचा विरोध। धरणग्रस्त शेतकऱ्यांचं उजनी धरणात जलसमाधी आंदोलन। अंबरनाथ शहरात सफाई कामगारांची भरती नसल्यानं शहरात कचरा कोंडी। प्रलंबित अनुकंपा कामगारांची तातडीनं भरती करा, प्रदीप पाटील यांची मागणी। प्रेस क्लब ऑफ बदलापूर तर्फे मूकनायक दिन साजरा। व्याख्यानमालेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद। बदलापुरात एकाच वेळी 1 लाख विद्यार्थ्यांचं सूर्यनमस्कार। 117 महाविद्यालय, 250 शाळा, 500 शिक्षकांचा सहभाग। एरंडोल महसूल विभागाकडून वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी रस्ते बंद। रस्त्यावर दोन्ही बाजूनं खोदकाम। उल्हासनगरात ज्वेलर्समधून चोरी करणारी महिला सीसीटीव्हीत कैद। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांच्या बाजारात 2 ते 2.5 कोटींची उलाढाल। बैल खरेदी विक्री व्यवहार कमी झालेत। धुळे जिल्हाभरात ऑपरेशन ऑल आउट। ढाबे लॉजेसची झाडाझडती। पोलिसांकडून 1.25 लाखांची दारू जप्त। पोलीस ॲक्शन मोडवर। भगवानगडाचे नामदेव शास्त्री यांची कीर्तन सेवा स्थगित। मावळमधील समाजाच्या मागणीनंतर भंडारा डोंगर ट्रस्टचा निर्णय। 7 फेब्रुवारीला होणारा कीर्तन सेवा आता रद्द। गोंदिया जिल्हा परिषदेवर 14 सदस्यांची बिनविरोध निवड निश्चित। 39 सदस्यांकडून नामांकन मागे। 53 सदस्यांकडून नामांकन दाखल करण्यात आलं होतं। महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार। पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं। पंचांच्या निर्णयामुळे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आक्रमक। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं ठिय्या आंदोलन। पेन्शन आणि किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी। आंदोलनात जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका सहभागी। लातूरमधील 53,000 शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीची प्रतीक्षा। 48 तासात सोयाबीन हमी भावानं खरेदी करण्याची मुदत संपणार। हमी भाव केंद्रावर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा। हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सवाची तयारी सुरू। रथसप्तमी निमित्तानं नागनाथाच्या रथाची पूजा। नागनाथाच्या रथाची पूजा करून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली। नंदुरबार रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही नसल्यामुळे मंत्री जयकुमार रावल यांचा अधिकाऱ्यांना दम। रावल यांनी आक्रमकपणे अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। गोरखधंद्यांना पाठिंबा देतात का? रावल यांचा रेल्वे अधिकाऱ्यांना सवाल। अशोक धोडी हत्या प्रकरण। फरार असलेल्या आरोपींची स्कॉर्पिओ गाडी पोलिसांच्या हाती। राजस्थानच्या पालीमधून पालघर गुन्हे शाखेच्या पथकाकडून गाडी ताब्यात। पुण्यातील मुळशीमध्ये उरवडे गावात आमदार शंकर मांडेकरांची हत्तीवरून मिरवणूक। शंकर मांडेकरांची फुलांची उधळण करत ग्रामस्थांकडून स्वागत। उपस्थितांना 125 किलो पेढ्यांचं वाटप। साताऱ्यातील लोणंदमध्ये सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाला आमदार रोहित पवारांनी दिली भेट। कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी।